नमस्ते, माझे नाव समाधान कांबळे. मी आता 6वी शिकतो. विषय इतिहास, धडा 9. दक्षिण भारतातील प्राचीन राज्ये. चेर, पांड्या आणि चोळ राजघराणे. दक्षिणेतील प्राचीन राज्यसत्तांमधील 3 राज्यसत्ता उल्लेख तत्कालीन साहित्यांमध्ये येतो. चेर, पांड्या आणि चोळ या त्या राज्यसत्ता होत्या. या राज्यसत्ता इसवी सनापूर्वीच्या 4थ्या शतकात किंवा त्याही पूर्वीपासून अस्तित्वात होत्या. त्यांचा उल्लेख रामायण, महाभारत या महाकाव्यांमध्ये करण्यात आला आहे. तमिळ भाषेतील संगम साहित्यांमध्ये या 3 राज्यसत्तांचा उल्लेख आहे. मौर्य सम्राट अशोकाने लेखांमध्ये त्यांचा उल्लेख आहे. पेरिप्लस ऑफ द एरिथ्रियन सी या पुस्तकात मोझिरियस हे केरळच्या किनाऱ्यावरचे अत्यंत महत्त्वाचे बंदर असल्याचे म्हटलेले आहे. हे बंदर चेर राज्याचे होते. मोझिरियस या बंदरातून मसाल्याचे पदार्थ, मोती, मौल्यवान रत्ने इत्यादी वस्तूंची इटलीमधील रोमकडे आणि पश्चिमेकडील इतर देशांकडे निर्यात होत असे. पांड्य राज्याचा विस्तार आजच्या तमिळनाडूमध्ये होता. तेथील उत्कृष्ट दर्जाचे मोत्यांची खूप मागणी होती. मदुराई ही पांड्य राजघराण्याची राजधानी होती. प्राचीन चोळाचे राज्य तमिळनाडूतील तिरुचिरापल्लीच्या आसपासच्या प्रदेशात होते. नमस्ते, माझे नाव आराध्या ज्ञानेश्वर गायकवाड. मी इयत्ता 6वी मध्ये शिकते. सातवाहन राजघराणे. मौर्य साम्राज्याच्या ऱ्हासानंतर उत्तर भारताप्रमाणेच महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक या प्रदेशातील स्थानिक राज्ये स्वतंत्र झाली. त्यांनी छोटी छोटी राज्य स्थापन केली. त्यापैकी एक सातवाहन घराणे होते. प्रतिष्ठान म्हणजेच पैठण ही त्याची राजधानी होती. राजा सिमुख हा सातवाहन घराण्याचा संस्थापक होता. पुणे जिल्ह्यातील जुन्नर जवळच्या नाणेघाटातील लेण्यांमध्ये असलेले कोरीव लेखांमध्ये या घरातील महत्त्वाची व्यक्तींची नावे आहेत. काही सातवाहन राजे यांच्या नावाआधी आईचे नाव लावत असत. उदा. गौतमीपुत्र सातकर्णी. सातवाहन घराण्यातील गौतमीपुत्र सातकर्णी हा राजा विशेष प्रसिद्ध आहे. त्याच्या पराक्रमाचे वर्णन नाशिक येथील लेण्यांमधील कोरीव लेखांमध्ये केलेले आहे. त्याने शक राजा नहपान याचा पराभव केला. गौतमीपुत्राचा उल्लेख नाशिकच्या लेखात त्रिसमुद्र तोयपत्ती वाहन असा केलेला आहे. तोय म्हणजे पाणी. घोडे हे राजाचे वाहन, ज्याच्या घोड्यांनी 3 समुद्राचे पाणी प्यायले आहे असा त्याचा अर्थ होतो. 3 समुद्र म्हणजे अरबी समुद्र, बंगाल उपसागर आणि हिंदू महासागर. याच्या काळात सातवाहनाचे साम्राज्य उत्तरेकडे नर्मदा नदीपासून दक्षिणेकडे तुंगभद्रा नदीपर्यंत पसरले आहे. हाल नावाच्या सातवाहन राजाचा गाथासप्तशी हा महाराष्ट्री या प्राकृतिक भाषेतील ग्रंथ प्रसिद्ध आहे. या ग्रंथात सातवाहन काळातील लोकजीवनाची माहिती मिळेल. सातवाहन काळात भारतीय व्यापारात खूप वाढ झाली. महाराष्ट्रातील पैठण, तेर, भोकरदन, कोल्हापूर या स्थळांच्या व्यापाराची केंद्र म्हणून विशेष महत्त्व प्राप्त झाले. या काळात अनेक कलावस्तूंचे उत्पादक येथे होऊ लागले. भारतीय मालाची निर्माण रोमपर्यंत होत असे. काही सातवाहन नाण्यांवर जहाजाच्या प्रतिमा आहेत. महाराष्ट्रातील अजिंठा, नाशिक, काल्हे, भाजे, बेडसे, कान्हेरी, जुन्नर येथील लेण्यांमधील काही लेणी सातवाहनाच्या काळात खोदलेली आहेत. नमस्ते, माझं नाव मयूर. इयत्ता 6वी. वाकाटक राजघराणे. इसवी सनाच्या 3ऱ्या शतकाच्या सुरुवातीस सातवाहनाची सत्ता क्षीण झाली. त्यानंतर उदयाला आलेले राजघराण्यांमध्ये वाकाटक हे सामर्थ्यशाली राजघराणे होते. वाकाटक राजघराण्याचे संस्थापकाचे नाव विंध्यशक्ती असे होते. विंध्यशक्तीनंतर पहिला प्रवरसेन हा राजा झाला. प्रवरसेनानंतर वाकाटाचे राज्य विभागले गेले. त्यातील 2 शाखा प्रमुख होत्या. पहिल्या शाखेची राजधानी नंदीवर्धन नागपूरजवळ इथे होती. दुसऱ्या शाखेची राजधानी वत्सगुल्म म्हणजे सध्याचे वाशिम जिल्हा वाशिम इथे होती. विंध्यशक्ती याचा मुलगा पहिला प्रवरसेन याने वाकाटक साम्राज्याचा विस्तार केला. त्याच्या कारकिर्दीत वाकाटाचे साम्राज्य उत्तरेस माळवा आणि गुजरात या प्रदेशांपासून दक्षिणेस कोल्हापूरपर्यंत पसरले होते. कोल्हापूरचे त्या काळातील नाव कुंतल असे होते. गुप्त सम्राट दुसरा चंद्रगुप्त याची मुलगा प्रभावित हिचा विवाह दुसरा रुद्रसेन या वाकाटक
वाकाटक राजाशी झाला होता त्याची माहिती आपण यापूर्वी घेतली आहे. हरिसेन या वाकाटक राजाचा वरहदेव नावाचा मंत्री होता. तो बौद्ध धर्माचा अनुयायी होता. अजिंठा येथील 16 क्रमाचे लेणे त्यातील खोदून घेतले होते. अजिंठ्याच्या इतरही काही लेण्यांमधील खोदाईचे तसेच ती लेणी चित्रांनी सुशोभित करण्याचे काम हरिसेनाचे कारकिर्दीत झाले. वाकाटक राजा दुसरा प्रवरसेन याने महाराष्ट्री या प्राकृत भाषेतील सेतबंध या ग्रंथाची रचना केली. तसेच कालिदासाचे मेघदूत हे काव्यही याच काळातील आहे. नमस्ते, माझे नाव सानिका संजय नवले. मी इयत्ता 6वी शिकते. चालुक्य राजघराणे. कर्नाटकातील चालुक्य राजघराण्याची सत्ता बलशाली होती. वाकाटकानंतर प्रबल झालेल्या सत्तांमध्ये कदंब, गलचिरी इत्यादी सत्तांचा समावेश होता. त्या सर्वांवर चालुक्य राजघराण्याचे वर्चस्व प्रस्थापित केले. पहिला पुलकेशी याने इसवी सनाच्या 6व्या शतकात चालुक्य घराण्याची स्थापना केली. कर्नाटकातील बदामी येथे त्याची राजधानी होती. बदामीचे प्राचीन नाव वातापी असे होते. चालुक्य राजा दुसरा पुलकेशी याने सम्राट हर्षवर्धनाचे आक्रमण परतवून लावले. बदामी, ऐहोळे, पट्टदकल येथील प्रसिद्ध मंदिरे चालुक्य राजांच्या कारकिर्दीत बांधली गेली. नमस्ते, माझे नाव समृद्धी. पल्लव राजघराणे. पल्लव राजसत्ता दक्षिण भारतातील एक प्रबळ राजसत्ता होती. तमिळनाडूतील कांचीपुरम ही त्याची राजधानी होती. महेंद्रवर्मन हा एक कर्तबगार पल्लव राजा होता. त्याने पल्लव राजाचा विस्तार केला. तो स्वतः नाटककार होता. महेंद्रवर्मनचा मुलगा नरसिंह वर्मनने चालुक्य राजा दुसऱ्या पुलकेशी याचे आक्रमण परतून लावले. त्याच्या कारकिर्दीत महाबलीपुरम येथील प्रसिद्ध रथमंदिरे खोदवली गेली. ही रथमंदिरे अखंड पाषाणात खोदवलेली आहेत. पल्लव राजाचे आरमार प्रबळ आणि सुसज्ज होते. त्याच्या काळात भारताच्या आग्नेय आशियातील देशाशी जवळचा संबंध आला. देशात ग्रंथ आणि देशाबाहेरील व्यापार भरभराटीला आला. युवान श्वाग याने कांचीला भेट दिली होती. त्याच्या राज्यात सर्व